नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 12 जून 2026चे जेवढे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि लाईक जरूर करा. चला अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न आपण बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपला हा व्हिडिओ आपण पाहत असतो. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारलं होतं, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच भारत व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान पद्मा बॅरेज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे? हे पद्मा बॅरेज आहे आणि भारत व कोणत्या देशादरम्यान आहे? तर ते आहे भारत व बांगलादेश. पर्याय क्रमांक 3. बांगलादेश जिची राजधानी येतं ढाका. चला अत्यंत महत्त्वाचं आजचा पहिला प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना. पर्याय क्रमांक 1. लेक लाडकी योजना. लक्षात ठेवा, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी म्हणजेच मुलींचा जन्म व्हावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना अत्यंत महत्त्वाची आहे, लेक लाडकी योजना. ओके. आणि मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्ष वय होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 5 टप्प्यामध्ये 5 टप्प्यात महाराष्ट्र सरकार मुलीच्या नावाने पैसा देईल. साधारणतः ₹1,01,000 ₹1,01,000 खर्च करेल 5 टप्प्यांमध्ये साधारणतः. आणि हे जे काही योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही पात्रता आहे ते म्हणजेच पिवळ्या आणि केशरी जो आपलं रेशन कार्ड आहे त्यासाठी कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कन्येलाच याचा फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ₹5,000 मुलींच्या जन्मानंतर लगेच देण्यात येईल. इयत्ता पहिलीत गेली की ₹6,000, 7वीत गेली की ₹7,000 आणि 11वीत गेली तर ₹8,000. त्यानंतर मग त्या मुलीचं ज्यावेळेस वय 18 वर्ष पूर्ण होतं, पूर्ण झाल्यानंतर एक रकमी ₹75,000 अशा 5 टप्प्यांमध्ये मिळून ₹1,01,000 रोख रक्कम देण्यात येईल. लेक लाडकी योजना लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दुसरा महाराष्ट्राविषयीचा आहे. नुकत्याच महाराष्ट्र सरकारतर्फे महिलांना कायदेशीर, मानसिक व सामाजिक आधार देण्यासाठी कोणते हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेलं आहे? हे 181 हेल्पलाईन नंबर आहे. पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा कशासाठी हे महिलांना कायदेशीर आणि मानसिक, सामाजिक आधार देणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, केंद्र शासनाच्या मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेअंतर्गत हेल्पलाईन सेवा हे सुरू करण्यात आलेलं आहे. मग जे काही लेटेस्ट हेल्पलाईन नंबर होते, जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, एव्हरग्रीन कधीही कोणत्याही पेपरला तुम्हाला कंटिन्यू विचारू शकतात, असे आपण एकदा बघून घेऊयात. बघा 1930 हा सायबर गुन्ह्याविषयीचा हेल्पलाईन नंबर आहे 1930. 139 आहे रेल्वे सुविधाविषयीचं. 1073 हे रस्ते अपघात रोखण्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक आहे. 108 हा ॲम्ब्युलन्ससाठीचा आहे, ॲम्ब्युलन्स सुविधा. 112 हे आपत्कालीन सुविधासाठी आहे, खूप महत्त्वाचं आहे 112 लक्षात ठेवा. आता सर्व हेल्पलाईन क्रमांकावरती आपण म्हणजे संपर्कात साधण्यापेक्षा 112 वरती आपण कॉल करू शकतो. 1098 म्हणजे 1098 आहे चाइल्ड हेल्पलाईनचं लहान बालकांसाठीचं. 1950 आहे नागरिक निवडणुकीसंबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी. 101 आहे फायर ब्रिगेडशी संबंधित अग्निशामक दल. 104 आहे वैद्यकीय सल्ला व सल्ला सेवा महाराष्ट्र शासनाचा आहे. 1093 आहे किनारे सुरक्षेसाठी, किनारपट्टीवरती सुरक्षासाठी 1093 आहे. 1551 आहे किसान कॉल सेंटरचा नंबर आहे, किसान कॉल सेंटर 1551 1551. 1091 आहे महिला संकट प्रतिसाद केंद्र आणि 1077 आहे आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन. चला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 1855 हा जो काही नवीन क्रमांक सुरू करण्यात आला आहे तो कोणी सुरू केलेला आहे? 1855 1855 कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न तिसरा. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणत्या राज्याची योजना आहे? 9 जूनला भगवान बिरसा मुंडा यांचा जो काही अभिवादन दिवस आहे, या बलिदान दिवस आहे, या बलिदान दिनाच्या निमित्तानं ही योजना खूप महत्त्वाची सुरू करण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे. पर्याय क्रमांक 3. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड या राज्यामध्ये झालेलं होतं. लक्षात ठेवा, उलीहट्टू या गावामध्ये त्यांचा जन्म आहे बिरसा मुंडा यांचं. आणि ओके, यांच्या नावानं बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम पण आहे ओडिशा राज्यामध्ये. लक्षात ठेवा, बिरसा मुंडा यांची जयंती असते 15 नोव्हेंबरला.
15 नोव्हेंबर जयंती असते, जो आपण आदिवासी जनजातीय गौरव दिवस म्हणून देखील साजरा करत असतो. ही जी काही योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाचे 100% राज्य पुरस्कृत म्हणजेच या योजनेसाठी जेवढे पैसा लागेल ते राज्य सरकार पुरवठा करणार आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन तसेच त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जीवनमान उंचावणे हा आहे. योजनेचे प्रमुख फायदे आणि अनुदान आपण घेऊ शकतो. नवीन विहीर आहे. आपण म्हणजेच आदिवासी प्रवर्गातील व्यक्ती, शेतकरी. नवीन विहीर यासाठी 4,00,000 रुपयापर्यंत अनुदान भेटू शकतं. जुनी विहीर असेल तर दुरुस्ती करायची असेल तर 1,00,000 पर्यंत अनुदान भेटेल. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तारीकरण आहे, त्यात 2,00,000 रुपयापर्यंत भेटेल. ही सगळी जी माहिती आहे ती वाचू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी जे आहेत ते वाचून घ्यावं लागेलच. अर्जदार जो आहे तो शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी लागेल. मग महाराष्ट्र सरकार याविषयी अधिक पॉईंट एकदा चर्चा करूयात. निर्मिती झाली होती महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला. राजधानी मुंबई आहे. उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी नागपूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा 22व्या क्रमांकाचे आहेत. विधानसभा सदस्य संख्या 288 आहे. विधान परिषद सदस्य 78, लोकसभा सदस्य 48, राज्यसभा सदस्य 19, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. राज्य मासा आहे सिल्वर पापलेट. पुढचा प्रश्न चौथा. नुकतेच केरळ कृषी विद्यापीठाने केरळ कृषी विद्यापीठाने केरळ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी KAU म्हणतो आपण, याने विशेषतः केरळच्या हवामानासाठी विकसित केलेली KAU तेजस्विनी ही कशाची जात आहे? KAU तेजस्विनी ही आहे मिरची आहे. पर्याय क्रमांक 4. मिरची लक्षात ठेवा. केरळ अत्यंत महत्त्वाचं आहे. केरळ कृषी विद्यापीठाने हे KAU तेजस्विनी नावाची जी काही जात आहे ती जात विकसित केलेलं आहे. मग केरळ राज्य याविषयी अधिक पॉईंट एकदा चर्चा करूयात. स्थापना दिवस आहे 1 नोव्हेंबर. राजधानी तिरुवनंतपुरम आहे. केरळचे नवीन मुख्यमंत्री बनले तर VD सतीशन. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आहेत. विधानसभा सदस्य संख्या 140 आहे. लोकसभा सदस्य 20 आहे. राज्य पक्षी ग्रेट हॉर्नबिल आहे. राज्य प्राणी आहे हत्ती आणि राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक. हा आहे मलबार बँडेड पिकॉक. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच हान सेओंग सुक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत? हा देश आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत आणि यांची नियुक्ती केलेली आहे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती यांनी. मग कोण येतं दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती? हे येतं ली जे म्यांग. ली जे म्यांग किंवा ली जे मुंग म्हणतो आपण. हे राष्ट्रपती आहेत दक्षिण कोरियाची. दक्षिण कोरियाची राजधानी काय असेल? सियोल. सियोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे आणि WON हे याचं चलन आहे दक्षिण कोरियाचं. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या दरम्यान 38 अंशाची काय आहे सीमारेषा आहे, हे विसरू नका. ओके. आणि राजधानी जर बघायला बसलं तर चाडची राजधानी एनडी जमेना. चीनची राजधानी बीजिंग आहे. कोलंबियाची राजधानी तर बोगोटा. पुढचा 6वा प्रश्न खूप महत्त्वाचा. नुकत्याच आलेल्या सिप्री, ज्याला आपण स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण, सिप्री, या सिप्रीच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? सर्वात जास्त लष्करी जो खर्च आहे त्या लष्करीचा खर्च करण्यामध्ये भारत हा 5व्या क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 1. 5वा क्रमांक लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये जो पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. अमेरिका, चीन दुसरा आहे. त्यानंतर रशिया तिसरा आहे. जर्मनी हा चौथा आहे आणि भारत आपला हा 5व्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा. ओके. आणि जगामध्ये सर्वाधिक संरक्षण बजेट राखणारा देश कुठला असेल तर तो अमेरिका. तो 1 नंबरला येतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. चला 7वा प्रश्न. नुकत्याच भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI, भारताचे जे UPI आहे हे भारताचे UPI आणि कोणत्या देशाच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेस म्हणजे NPI दरम्यान थेट सीमापार आता जोडणी अधिकृतपणे सुरू झालेली आहे. की घोषणा पूर्वी झाली होती, आता सुरू झालेली आहे. म्हणजेच भारताचे UPI आणि नेपाळचं NPI. म्हणजे नेपाळ पर्याय क्रमांक 4. नेपाळ सोबत आपण आता UPIची काही ओके जोडणी आहे ती सुरू केलेलं आहे. नुकतंच UPI स्वीकारणारा
युरोप खंडातील पहिला देश हा फ्रान्स बनलेला होता. फ्रान्स. ओके. भूतान या देशाने देखील यू-पी-आय स्वीकारले आणि हा भूतान भारताची यू-पी-आय स्वीकारणारा जगातील पहिला देश होता, लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नुकतेच भारताचे यू-पी-आय स्वीकारणारा 9वा देश हा कोणता बनलेला आहे? तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच मी कव्हर केलं आहे ही न्यूज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण, लक्षात ठेवा. 9वा देश कोणता आहे? मग नेपाळविषयी चर्चा करूयात आपण. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. चलन आहे नेपाळी रुपया. पंतप्रधान आहेत बालेन शाह आणि राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल आहेत. संसद आहे संघीय संसद. राष्ट्रीय खेळ आहे दंडी बियो. नेपाळ या देशाला भारताचे साधारण त्या ठिकाणी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, त्यानंतर या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या 5 राज्यांची सीमा ही लागलेली आहे. नेपाळमध्येच सागरमाथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट आहे, जो संपूर्ण जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. 8वा प्रश्न, नुकतेच हॉक HOWK हॉक ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल न्यायपालिका एकीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? HOWK हॉक ही प्रणाली म्हणतो आपण आणि याचं फुलफॉर्म देखील आहे होलिस्टिक ओके हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच ओके कर्नल. हे याचं फुलफॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि असं करणारं केरळ राज्य हा पहिल्या क्रमांकावरती आहे किंवा पहिल्यांदा असं केलं आहे केरळ राज्य, पर्याय क्रमांक 3. केरळम म्हणतो आपण, केरळचं नाव बदलून आता केरळम असं करण्यात आलेलं आहे. हे पूर्णपणे डिजिटल न्यायपालिका एकीकृत इंटिग्रेटेड थोडक्यात वाईल्ड लाईफ ओके गुन्हे व्यवस्थापन प्रणाली आहे. मग केरळ राज्याविषयी जे अधिक पॉईंट आहेत याचा चर्चा करूयात, जे परीक्षेच्या अनुषंगाने आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील एकमेव शहर आहे केरळमधील वर्कला. केवळ प्रवासी कामगारांसाठी भारतातील पहिली आरोग्य आणि अपघात विमा सुरू करणारे राज्य आहे केरळ. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य अधिकृतपणे अतिगरिबीमुक्त राज्य घोषित झाले आहे? याचं उत्तर आहे केरळ. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत किंवा त्या 72 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. प्राचीन बंदरे आणि वारसा स्थळे एकत्र करण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम कोणी लॉन्च केला आहे? हे आहे केरळ. केरळमधील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे अरलम वन. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे केरळ. भारताचे पहिले डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ. भारतातील पहिले हायड्रोजन बसेस लॉन्च करणारे विमानतळ कुठलं असेल? तर विमानतळ आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारतातील पहिले जागतिक सागवान परिषद 2025 मध्ये पार पडली होती कोची या ठिकाणी. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे भारतातील पहिले राज्य केरळम आहे आणि ज्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे बॅसिलस सबटिलस. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 मंजूर करणारे पहिले राज्य आहे केरळ. आणि भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूंचे भांडार राष्ट्रीय भांडार म्हणून नियुक्ती करणारे राज्य आहे केरळम. पुढचा प्रश्न नुकतेच 9वा आहे. नुकतेच बाल लैंगिक शोषण साहित्य पाहणाऱ्या, डाउनलोड करणाऱ्या, साठवणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन पी हंट कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? हे ऑपरेशन पी हंट नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे. अगेन परत एकदा केरळम, पर्याय क्रमांक 4. कशासाठी हे? म्हणजे बाल लैंगिक शोषण साहित्य जे आहे ते पाहणाऱ्या, डाउनलोड करणाऱ्या, साठवणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन पी हंट सुरू केलं आहे. त्यानंतर 10वा प्रश्न अंतिम महत्त्वाचा. नुकतेच बांगलादेशला हरवून सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चा विजेता कोणता देश बनलेला आहे? ज्याला आपण साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणतो. आणि यंदाचं या क्रीडा स्पर्धेचं जो काय आयोजन आहे, हे आयोजन करण्यात आलं होतं गोवा या ठिकाणी. गोवामध्ये त्याचं आयोजन होतं आणि हे जिंकलेलं आहे भारताने, पर्याय क्रमांक 1. भारताने जिंकले. कोणाला हरवून जिंकलं आहे? बांगलादेशला हरवून जिंकलेलं आहे. बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशचं चलन आहे टका. आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहेत, लक्षात ठेवा. तारिक रहमान. मग हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, अशा प्रकारे आपण खूप छान पद्धतीने बघितलं आहे. तुम्ही जर अजून आपलं जे ईबुक आहे हे ईबुक घेतलं नसेल नक्कीच घ्या. तुम्हाला 10 रुपयामध्ये ईबुक आहे. व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता या नंबरवरती किंवा ह्या QR कोडवरती पैसे पाठवून तुम्हाला त्याची स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुरंत तुम्हाला PDF भेटून जाईल. त्याची PDFची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि वाचू शकता केवळ आणि केवळ 10 रुपयामध्ये.
चला मागच्या लेक्चरवरती एकदा नजर टाकूयात आपण, जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल. पहिला प्रश्न असा होता, पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 4399 हून अधिक दिवस पदावर राहून सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कोणाचा विक्रम मोडीत काढला आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. नुकतेच कोणत्या राज्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील जाबिल आणि आर-एस-ए ग्लोबल यांच्यासोबत 4080 कोटींचे सामंजस्य करार केले आहे? तर हा राज्य आहे महाराष्ट्र. नुकतेच महिलांच्या बॉक्सिंग 57 किलो वजनी गटात कोणी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? जॅस्मिन लॅम्बोरिया. कोणत्या राज्य सरकारने तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर 1 वर्षासाठी राज्यव्यापी बंदी लागू केली आहे? नागालँड. नुकतेच राज्यातील वय वर्ष 14 ते 18 या शाळाबाह्य किशोरवयीन मुलींसाठी कोणत्या 4 आकांक्षित जिल्ह्यात सुधारित योजना सुरू करण्यात आली आहे? तर हे 4 जिल्ह्यात गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम. जपानला हरवून 18 वर्षाखालील पुरुष हॉकी आशिया कप 2026चे विजेतेपद कोणी पटकाविले आहे? तर हा देश आहे भारत. नुकतेच महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? सविता श्री भास्कर. पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश प्रथम क्रमांकावर राहिला? भारत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा देण्यात आला आहे? तर हा आहे नागपूर. आणि 18 वर्षाखालील मुलांच्या आशियाई हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करत तिसऱ्यांचे विजेतेपद पटकावलं आहे? तर तो आहे जपान. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिन हा कधी साजरा केला जात असतो? हिंदी पत्रकारिता दिन. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. याचं उत्तर आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराच आणि इव्हन आपलं जो काही ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, अनुभवस्टूचं ॲप आहे, हे तर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर नक्की डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते फायदा होऊन जाईल. स्पेशल जी-केची बॅच वगैरे तिथं अवेलेबल आहेत. आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही नक्कीच जॉइन करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करून आणि इंस्टाग्रामची आयडी आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या सकाळच्या फ्रेश लेक्चरमध्ये आणि आज रात्री 9 वाजताच्या आपल्या MPSC आणि पोलीस भरतीच्या PYQच्या विश्लेषणमध्ये. थँक यू. जय हिंद.